तालुका के 9 सदस्यों वाली ग्रुप ग्राम पंचायत कुंदे के चुनावी संग्राम में भाजपा थाने जिला उपाध्यक्ष व साईराज अभिनव सहकारी संस्था अध्यक्ष तथा प्रसिद्ध समाज सेवक दिनेश भोईर ने आई गांव देवी ग्राम विकास पैनल के माध्यम से एक सरपंच पद के लिए व 9 सदस्यों के लिए टोटल उतारे 10 उम्मीदवार। सभी उम्मीदवारों को लेकर आज दिनांक 13 अक्टूबर 2022 को पूरे वार्ड में प्रचार रैली का आयोजन किया गया, जिसमें भारी संख्या में लोगों ने इस प्रचार रैली में शामिल होकर लोगों को सर्वांगीण विकास को लेकर ज्यादा से ज्यादा वोट देकर सभी उम्मीदवारों को जिताने की अपील की। तो वहीं आगे हम आपको बता दें कि इस प्रचार रैली में भगवान आग्यूले, पंडरीनाथ पाटिल, बालाराम चौधरी, नारायण आग्यूले, संतोष चौधरी, कांतिलाल होंगे, बेबीबाई महात्रे, प्रमोद थालके, भगवान प्रमोद थालके, प्रकाश शेलार, विश्वनाथ शेलार, सुनील महात्रे, बबन पाटिल, मनोहर होंगे सहित कुंदे ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। वंदे मातरम, वंदे मातरम, भारत माता की जय, भारत माता की जय, आई गावदेवी माते की जय, बजरंग बली की जय, गुरुदत्त महाराज की जय, कताल स्वामी महाराज की जय, साई बाबा की जय, आई गावदेवी एकता विकास पॅनेलचा विजय हो। आज आम्ही ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील मोजे, कुंदे, तसेच करमाले, तसेच इजारेपारा, तसेच घाडणे आणि कुंदेपाडा या 5 गावांची अंतर्गत ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत असल्यामुळे आम्ही पूर्ण 5 गावाला एकत्र करून हा पूर्ण जनतेचा विश्वास एकत्र करून सर्व उमेदवार आम्ही उभे केलेले आहेत। याचं कारण याच्या मागचं कारण म्हटलं तर आमच्या गावामध्ये जो विकास झाला या विकासाच्याच आधारावर हे उमेदवार आम्ही पूर्णपणे उभे केलेले आहेत आणि जनतेने पूर्णपणे त्यांना सपोर्ट केलेले आहे। याच्या दृष्टिकोनातून आम्ही आज जे सरपंच पदाचे उमेदवार आहेत ते माजी सरपंच नवनिर्वाचित ज्यांनी त्याच्या मागील 5 वर्षामध्ये जो विकास गावचा केला सुंदर प्रकारे आणि लोकांची मने जिंकली एकतर्फे, या दृष्टिकोनातून सर्व जनतेने आम्ही मीटिंग घेऊन एकत्र येऊन संदीप जनाटे यांना सरपंच पदाचा उमेदवार घोषित केलेले। त्यानंतर 1 नंबर वार्डमध्ये मागील 5 वर्षे मध्ये सदस्य पदाला जो निवडून दिलेला होता माजी उपसरपंच शैलेश शेलार यांना सुद्धा 1 नंबर वार्डमध्ये आम्ही उमेदवारी घोषित केलेले। त्यानंतर आमचे सर्वांचे एक विश्वासू भगिनी असलेली एक नवनिर्वाचित असलेली एक भगिनी आमच्यामध्ये पूर्णपणे गावच्या विकासासाठी सुखदुःखामध्ये तिचा पूर्णपणे पाठिंबा असतो अशा आमच्या ह्या नीलम विनोद पाटील यांना सुद्धा आम्ही उमेदवारी घोषित केलेले आणि त्यांची निशाणे कंगवा। त्यानंतर मागील 5 वर्षामध्ये जी सदस्य पदाची धुरा सांभाळली अशा आमच्या सौ नमिताताई पाटील या मागील 5 वर्ष नमिता ज्ञानेश्वर जाधव यांनी 5 वर्षापूर्वी इथे सदस्य आणि पेसा अध्यक्ष म्हणून काम केलं होता ग्रामपंचायतवर। असा हा 1 नंबर वार्डचा हा पॅनल आहे। 2 नंबर वार्डमध्ये आमचे नवनिर्वाचित असलेली आमची भगिनी तिचं सुंदर अतिशय सुंदर असं एक व्यक्तिमत्व आणि सुंदर लोकांमध्ये केलेलं असं कार्य अशी रुचिता सुनील थालके यांना उमेदवारी आमच्या जनतेने घोषित केलेले।
त्यांची निशाणे आहे नगारा, आणि तसेच आमच्या नवनिर्वाचित आणि युवा पिढीमध्ये पूर्णपणे समाविष्ट असलेले आमचे सर्वांचे लाडके असलेले अल्केश काशीनाथ बरब यांना सुद्धा आम्ही उमेदवारी घोषित केलेले 2 नंबर वार्डमध्ये, आणि त्यांची निशाणे सर्वांच्या अनुसार बॅट ही निशाणी दिलेले, आणि तसेच माजी सरपंच आणि आता थेट सरपंच पदाला निवडणुकीला उभा केलेले जनतेने त्यांची पत्नी समीक्षा संदीप जनाटे यांना सुद्धा 2 नंबर वार्डमध्ये त्यांना उमेदवारी दिलेले, आणि तिची निशाणी बालदी. अशा प्रकारचा हा 2 नंबर वार्डचा आम्ही पॅनल तयार केलेले. आणि 3 नंबर वार्डमध्ये जर म्हटला तर 3 नंबर वार्ड करमाले, घाडणे, इजारेपाडा आणि कुंदा असा अंतर्गत असलेला एक वार्ड सर्वात मोठा, त्याच्यामध्ये पूर्णपणे आमचे सर्व आदिवासी बांधव आणि ओबीसी असा हा पॅनल आहे. या पॅनलमध्ये आम्ही पूर्ण समाजाला एकत्र करून आणि प्रत्येक समाजावर कुठल्याही प्रकारे आम्ही त्यांच्यावर हे केलेलं नाही. त्यांना आमच्या पद्धतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने त्यांना पूर्णपणे आम्ही एक कोठा दिलेले उमेदवारीचा. असे असलेले करमाले गावचे सामाजिक कार्यकर्ते आणि समाजामध्ये वावरणारे मधुकर ठाकरे हे ज्येष्ठ आमच्या पॅनलमध्ये 3 नंबर वार्डचे, आणि त्यांची निशाणी आहे बॅटरी. तसेच आमची भगिनी ST कॅन्डिडेट असलेली आमची सुषमा गणेश मस्कर या ताईंनी सुंदर असं तिचं कार्य आहे त्या इजारेपाडा आणि घाडण्यामध्ये महिलांमध्ये आणि बचत गटामध्ये ते पूर्णपणे त्यांचं सुंदर असं कार्य, आणि त्यांची निशाणी आहे शिलाई मशीन, शिवण मशीन. अशा प्रकारे त्यांना उमेदवारी घोषित केलेले. आणि नवनिर्वाचित असलेले कैलास जानू तांडेल याचं कार्य जर बोललं तर याच्या कार्याला पूर्णपणे लोकांचा पाठिंबा मिळालेला आहे, आणि त्याचं कार्य जर बोललं तर आम्हाला कुठल्याही विश्वासात घेऊनच तो कार्य करत असतो. त्या दृष्टिकोनातून आम्ही त्याला सुद्धा उमेदवारी आमच्या जनतेने घोषित केलेले कैलास जानू तांडेल, आणि त्याची निशाणे नारळ. असा नारळ जर बोलला तर आपण सर्व देवांना वाहणारा श्रीफळ आहे, आणि त्याच्या श्रीफळाच्या नुसार आपण शुभ कार्याला सुरुवात करत आहे. असा हा ग्रुप ग्रामपंचायत असलेला कुंद्या ग्रामपंचायतचा हे उमेदवारी पॅनल चांगलं सुंदर असं आम्ही जनतेने पूर्णपणे पाठिंबा देऊन यांना सुंदर असे काम करण्याची संधी दिलेली आहे. यांचं मी तर म्हणतो की माझ्या जनतेचं पहिले आभार मानणार आहे की यांना आपण उमेदवारी घोषित केलेले. त्याचप्रमाणे माझी जनता या विश्वास ठेवूनच आज आम्हाला आमच्या पॅनलला उमेदवारी दिलेली आहे, आणि त्यांच्या विश्वासाला कुठल्याही प्रकारे तडा जाऊ देणार नाही एक त्यांना आश्वासन देतो. आणि मागील 5 वर्ष जर बोलला तर कुंदे गाव काय होता तुम्हाला तर माहिती आहे. 2-3 वर्षापूर्वी तुम्ही 5 वर्षापूर्वी आमची अशीच मुलाखत घ्यायला आले होते, आणि त्या गावचा आम्ही कायापालट केलेले, आणि तिथे आम्ही एक आश्वासन दिलं होतं का नक्कीच गाव कुंदा ग्रामपंचायत एक ड्रीम विलेज तयार करणार. अशा प्रकारे आम्ही 80% गाव ड्रीम विलेज केलेले, आणि 20% गावाचा जो विकास आहे तो पूर्णपणे आम्ही 1 ते 2 वर्षात पूर्ण करणार आहे. आणि या दृष्टिकोनातून लोकांची मनं जिंकलेले आहेत, आणि आमच्या पॅनलला पूर्ण लोकांचा प्रतिसाद आहे. कुठल्याही प्रकारे आमचे पॅनलला धोका निर्माण होणार नाही, आणि जनतेने पूर्णपणे अशी साथ दिलेले हा पॅनल आम्हाला निवडूनच द्यायचे. आणि या दृष्टिकोनातून मी सर्व जनतेचे पुन्हा एकदा आभार मानतो, आणि पुढील आमचे मार्गदर्शन करतील पंढरी भाऊ पाटील यांना विनंती करतो की तुम्ही 2 शब्द मार्गदर्शन करायचे. जय हिंद, जय महाराष्ट्र. की आताच आमचे कार्यसम्राट दिनेशजी भोईर साहेब यांनी सुंदर शब्दामध्ये विकासाच्या ग्राम विकास आई गावदेवी एकता ग्राम विकास पॅनलची आपल्याला पूर्णपणे माहिती दिलेली आहे. विकासाच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर आमच्या गावातील आता जो आई गावदेवी एकता ग्राम विकास पॅनल या पॅनलमध्ये जेवढे लोकांना उमेदवारी दिलेली आहे त्यापैकी सरपंच पदासाठी एकमेव ज्यांचं नाव निवडलं गेलेलं आहे जनतेतून आमच्या पूर्ण ग्रुप ग्रामपंचायतच्या ग्रामस्थांच्या वतीने की संदीप जनाटे की मागील 5 वर्षात त्यांनी अशी अनेक विकासाची की गावाचा अगदी कायापालट करून टाकलेलं आहे. जी सुविधा हवी होती ती प्रत्येक गोरगरिबाच्या घरापर्यंत त्यांनी पोहोचवलेली आहे. निश्चितपणे की सरपंच 101% आमचा आई गावदेवी ग्राम विकास पॅनल 10चे 10 सदस्य बहुमताने की जेणेकरून त्यांच्या समोरच्या पार्टीच्या डिपॉझिट जप्त होतील अशा पद्धतीचा प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी पूर्ण ग्रामस्थांच्या वतीने आम्हाला मिळत आहे. आणि याचं मागचं कारण
की बहुसंख्येत लोकांचं शैलेश शिवाजी शेलार की ज्यांची निशाणी आहे फुटबॉल, की त्याने की आमच्या एवढंच नाही तर पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये जेवढी पंचायत समिती, जिल्हा परिषद नव्हे तर इतर कार्यालयांची ज्याला कोणाला त्यांच्या एवढी माहिती नसावी असे मला वाटतं. आणि त्यांच्या अनुभवाने आमच्या गावामध्ये अनेक सुविधा, सुख सुविधा या गावाला त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. गोरगरिबांना प्रत्येक लाभ दिलेला आहे. विधवा माता भगिनींना प्रत्येक त्यांनी योजनांचा त्यांना लाभ मिळवून दिलेला आहे. म्हणजे तन मन धनाने कार्य करणारे आमचा हा ग्रामविकास आई गावदेवी एकता ग्रामविकास पॅनेलचे सर्व सदस्य अगदी तन मन धनाने गावाचा विकास करतील, की हे आमचा विरोधक आहे अशी जराही मनामध्ये त्यांच्या भावना नसेल आणि ते सर्वांगीण गावाचा विकास करतील हीच या पूर्ण ग्रामस्थांची त्यांच्याकडून अपेक्षा आणि ग्रामस्थांच्या अपेक्षा, आणि त्याला अजिबात भंग जाणार नाही. निश्चितपणे 101% 10च्या 10 सदस्य बहुमताने निवडून देतील आणि सर्व लोकांनी त्याला बहुमत दिलेलं आहे. आणि हीच आम्हाला ग्रामस्थांच्या वतीने अपेक्षा आम्ही व्यक्त केलेली आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. सम्राट दिनेशजी भोईर साहेब यांनी सर्व गावाला एकत्र करून, सर्व ग्रामस्थांना एकत्र करून त्यांनी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन, म्हणजे कोणावर असा काही अन्याय केला नाही आणि हा या कुटुंबातला आहे, हा त्या कुटुंबातला आहे, असा काही भेदभाव न ठेवता त्यांनी प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींना तुमचा उमेदवार द्या, आमचा उमेदवार द्या असं एकत्रित करून त्यांनी 10 उमेदवार या ग्रुप ग्रामपंचायतमध्ये आमच्या एकता ग्रामविकास पॅनेलमध्ये उभे केलेले आहेत. आणि त्यांना आमच्या पूर्ण गावाचा सपोर्ट राहणारच आहे आणि आहेत. आम्ही जवळजवळ 99% जिंकलेलो आहोत, हे आम्ही आजही सांगू शकतो. पहिल्यांदा मी आमच्या गावातले सर्व मतदारांचे मी आभार मानतो, कारण त्यांनी मला हा उमेदवारासाठी सरपंच पदासाठी मला निवडलेलं आहे. गेल्या 5 वर्षासाठी पण माझ्यावर त्यांनी भरपूर विश्वास ठेवून त्या गोष्टीला मला निवडलेला होता. आणि मी त्यांच्या ज्या काही समस्या होत्या त्या मी भरपूर प्रयत्नांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच माझे दिनेश भोईर साहेब हे मला पुढच्या वाटचालीसाठी भरपूर मदत आणि सहकार्य करतात. आणि माझे मतदार बंधू भगिनी ते पण मला पुढच्या कार्यासाठी भरपूर प्रतिसाद करतच असतात. काही माझ्यात तर जे करण्यासारखं जे आहे ते मी करण्याचा प्रयत्न करतच आहे. आणि याच्या पुढे पण त्यांनी मला सरपंच पदासाठी निवडलेलं आहे, तर मी त्यांच्या खात्रीत नक्कीच उतरेन असं मी लोकांना आश्वासन देतो. आणि एवढे म्हणजे 2 शब्द संपतो. मी कुंदेगाव ग्रामपंचायतीमध्ये हद्दीतला एक मतदार म्हणून कांतीलाल होगे. माझ्या गावचे प्रतिष्ठित व्यक्ती म्हणजे पॅनलचे मेन प्रमुख दिनेशभाई भोईर यांनी 10 उमेदवार आम्हाला दिलेले आहेत. एक सरपंच पदासाठी स्पेशल आणि 9 लोक आमचे सदस्य म्हणून दिलेले आहेत. मागच्या टायमिंगला पण आम्ही 10 लोक दिली होती. पूर्णपणे पॅनल पूर्णपणे निवडून आणलेले आहे. आत्ता पण अशी आमची खात्री आहे, 10चे 10 लोक आम्ही पूर्णपणे गावचा आम्हाला पूर्णपणे पाठिंबा आहे. आणि आमचा शपथपूर्वक घेऊन आम्ही पूर्णपणे मतदान करणार आहोत. त्याबद्दल आम्ही या मागच्या या बॉडीच्या पाठीमागेच आम्ही असतो. आणि पूर्ण गावामध्ये फेवरलॉक हर एक प्रकारची स्कीम राबवलेली आहे. लोकांना हा MMRD रस्ता पाहिजे त्या कपिल पाटील साहेबांच्या अनुमोदनाने दिनेशजी भोईर साहेबांनी हा मोठा आम्हाला एक हे आणून दिला, रस्ता आणून दिला. त्यानंतर गावामध्ये पूर्णपणे हर एक व्यक्ती परत आम्हीच जातो, सरपंचाच्या बरोबर असतो. संडास असो, त्यांना शौचालयासाठी असो, हर एक प्रकार म्हणजे कोणता त्यांना घरकुल योजनासुद्धा असो, कुठल्याही प्रकारचा लोकांचा आम्ही हे केलं नाही. दाखला लागला तरी कोण लगेच ताबडतोब सरपंचाशी संपर्क साधून लोकांचा आम्ही पूर्णपणे कामं करत असतो. असा मी एक त्यांचा सरपंचाच्या शेजारचा राहणार एक व्यक्ती आहे आणि गावामध्ये प्रत्येकाच्या घरी पोचलेला अशी व्यक्ती आहे. म्हणून आम्हाला गावकरी आणि मतदार बंधूंनी पूर्णपणे पाठिंबा देणार आहेत याची खात्री आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम मी
आपले उमेदवार 10चे 10 उमेदवारांचे अभिनंदन करतोय की त्यांना ग्रामविकास एकता पॅनलमध्ये उमेदवारी मिळालेले आपल्या ग्रामविकास एकता पॅनलचे सर्व दिनेशजी भोईर साहेब यांचे देखील मी आभार व्यक्त करतोय की त्यांनी सर्व यंगस्टर युवकांना संधी देऊन कामाची संधी दिलेली. आज आपण बघितलं तर गेल्या 2 टर्ममध्ये या ग्रामविकास एकता पॅनलची सत्ता होती आणि या सत्तेमार्फत त्यांनी खरोखरच आपण विचार केला तर भिवंडी शहराच्या लगतची जर गावं बघितली आणि आपलं गाव कुंदे एक छोटंसं गाव बघितलं तर या गावाचा विकास बघितला तर प्रत्येक व्यक्तीला या गरजांची पूर्तता झालेली आहे. आपण जर वैयक्तिक समस्या बघितल्या त्या देखील सोडवण्यासाठी दिनेशजी भोईर साहेब असतील तसेच मागचे उपसरपंच शैलेशजी शेलार यांनी वैयक्तिक समस्या सोडवण्यासाठी देखील धडाडीने प्रयत्न करून त्यांच्या समस्या सोडवलेत. नक्कीच जर आज विचार केला तर हा विजय हा ग्रामविकास एकता पॅनलचा तसेच उमेदवारांचा नसेल तर मतदारांचा असेल. कारण की आज पूर्ण गावाने एकत्र येऊन एकजुटीने हे उमेदवार दिलेले आहेत. आपण विचार केला तर दिनेशजी भोईर साहेबांनी हे उमेदवार दिलेले नाहीत तर एक सर्वसामान्य मतदारांनी हे उमेदवार दिलेले आहेत. आणि आम्ही गावचा विकास जर लक्षात घेतला तर मी खात्रीपूर्वक सांगतोय की हे 10चे 10 सरपंच आणि 9 उमेदवार नक्कीच विजयी होतील आणि ते देखील बहुमताने विजयी होतील. खरोखरच जेवढे आभार मानावे तेवढे या ग्रामविकास एकता पॅनलचे सर्व दिनेशजी भोईर साहेब यांचे कमी आहेत. त्यांनी सर्वच लोकांना त्यांच्या ज्या वैयक्तिक गरजा तसेच सार्वत्रिक गरजा असतील त्या पूर्ण करण्याचा अतोनाट प्रयत्न केलेले आहेत आणि भविष्यामध्ये देखील ते या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतील आणि हा मतदारांचा विश्वास आहे आणि नक्कीच हा ग्रामविकास एकता पॅनल बहुमताने विजय होईल ही मी आशा बाळगतो. त्याचप्रमाणे या MDS न्यूज TV मीडियाचे देखील मी आभार व्यक्त करतोय की त्यांनी एका छोट्याशा गावामध्ये येऊन या गावच्या समस्यांचं लोकांचा कळ विचारात घेतलेले त्यांचं मी पुन्हा एकदा खूप खूप आभार आहे. धन्यवाद.